आज 7 फेब्रुवारी सकाळी 7:30 वाजता मतदान सुरू झालं. माझ्या स्वतःच्या मतदान केंद्रावरती पहिलं मत करण्याचं भाग्य मला आज मिळालं. माझ्यासोबत मतदान करण्यासाठी सन्माननीय अशोक सावंत, भाऊ सामंत यांनी सुद्धा मतदान हक्क बजावला. एकंदरीत पाहता मालवण कुडाळ मतदारसंघ असो किंवा सिंधुदुर्ग जिल्हा असो, महायुतीला अतिशय चांगलं पोषक आणि उत्साही वातावरण या जिल्ह्यामध्ये आहे. 50 जिल्हा परिषद आणि 100 पंचायत समिती 100% यश यावेळी या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदवरती महायुतीचा झेंडा फडकून महायुतीला मिळणार असं वातावरण संपूर्ण या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय राणेसाहेब, विद्यमान खासदार, तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण, या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे, आमदार निलेशजी राणे, आमदार दीपक केसर यांच्या माध्यमातून ही महायुती झालेली होती. आणि ही महायुती झाल्यानंतर या जिल्ह्यामध्ये अतिशय पोषक महायुतीला वातावरण निर्माण झालं. आणि कधी नव्हे ते महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचा रिझल्ट या महायुतीच्या बाजूने 1 नंबरचा रिझल्ट लागेल. एक आगळा वेगळा विक्रम या जिल्ह्यामध्ये होईल महाराष्ट्रामध्ये. अशा प्रकारचं सर्व महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी काम केलेलं आहे. तर माझी खात्री आहे की 50 जिल्हा परिषदवरती 50 जिल्हा परिषद सीटवरती आमचा झेंडा फडकेल. 100 पंचायत समिती सीटवरती आमचाच झेंडा फडकेल. त्यामुळे विरोधक या ठिकाणी राहिलेले नाहीत आणि खऱ्या विकासाच्या बाजूने महायुती गतिमान सरकार म्हणून आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे सरकार चाललेलं आहे आणि विकास होताना लोकांना पाहायला मिळतो आहे. त्यामुळे विकासाच्या बाजूने महायुतीला मतदान मोठ्या संख्येने या जिल्ह्यातील मतदार करतील असा माझा विश्वास. आता मतदान करण्याचा मान आम्हाला प्रथम या ठिकाणी भेटला आणि या महायुतीच्या याच्यामार्फत विकासा गंगा ह्या जिल्ह्यामध्ये येईल. ह्या जिल्ह्याचे नेते आदरणीय नारायण राणे साहेबांनी ही महायुती घडून आणली आणि घडून आणल्यानंतर या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे आणि ह्या तालुक्याचे आमदार निलेशजी राणे यांनी याच्यामध्ये अतिशय मेहनत घेऊन ही महायुती सर्वांनी घडवली. आणि महायुतीमध्ये ह्या जिल्ह्याचे 50 जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती 100 हे महायुतीलाच मतदान करून ही युती या संपूर्ण 8 तालुक्यामध्ये संपूर्ण सभापती असू दे, अध्यक्ष असू दे, हे महायुतीचेच बसतील. आणि विकासाची गंगा या ठिकाणी आलेली आहे. सन्मान्य नारायण राणेच्या माध्यमातून 1990 पासून हा जिल्हा स्वतः आल्यापासून विकासाच्या दिशेने धावत आहे. नवीन नवीन योजना या ठिकाणी येत आहेत. केंद्र सरकारच्या योजना या ठिकाणी येत आहेत आणि या जिल्ह्याला एक नवीन चैतन्य निर्माण होईल या महायुतीच्या माध्यमातून आणि सर्व सीट भरघोस मताने निवडून येतील. यामध्ये शंका नाही.